इन्व्हेस्टमेंट इज द गेम. त्यामुळे त्यांना रिटर्न्स हवेत. त्यामुळे तुम्ही घाबरू नका की तुमच्या पोर्टफोलिओ लगेच काही होणार आहे, जर का तुमचा पोर्टफोलिओ स्मार्टली बिल्ड आहे तर. सिरियसली ट्रेडिंग करायचं असतं त्यावेळेला डिसिप्लिन महत्वाचं आहे की स्ट्रॅटेजी? आय वुड से बोथ थिंग्स गोज हँड इन हँड. अच्छा. डिसिप्लिन तेवढंच महत्वाचं आहे, स्ट्रॅटेजी तेवढंच महत्वाचं आहे. इंट्राडे ट्रेडिंग हे कोणासाठी चांगलं आहे आणि ते नेमकं काय? इंट्राडे चांगलं किंवा वाईट असं नाही आहे. ते हळूहळू बिल्ड करण्याचा स्किल आहे. यूट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम त्याच्यामुळे लोक पटकन इंट्राडेकडे आकर्षित होतात फास्ट प्रॉफिटसाठी. बट लोकांना मेथोडॉलॉजी अजूनही समजत नाही. जोपर्यंत तुम्ही स्विंग ट्रेडिंग स्ट्रॉंग करत नाही आहात तोपर्यंत तुम्ही इंट्राडेमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. मग ट्रेडिंग हा जुगार आहे की बिझनेस? आय वुड फर्स्ट टेल की ट्रेडिंग हा बिलकुल जुगार नाही आहे. कारण कसं काय? प्रॉपर एज्युकेशन घेतल्यावर त्याच्यानंतर आय वुड से 4th-5th इयरपर्यंत ही लोक त्या वरच्या 10% मध्ये येतात. सो हा एक इझी पाथ नाही आहे. ट्रेडिंग मधून करोडो रुपये कमावता येतात का? प्रत्येक मार्केटचं एक सायकल असतं. तसंच शेअर मार्केटचं स्टॉकचं जे सायकल आहे त्या सायकलमध्ये जर तुम्ही परफेक्ट स्टॉक निवडताय तर डेफिनेटली तो मल्टीबॅगर होऊ शकतो. बरेचसे लोक म्हणतात की हा एक बलून आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं स्टॉक मार्केट वर जातोय, मला वाटतं सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी हे दोघेही खूप वर गेलेले आहेत, खूप उसळी पाहायला मिळाली आहे. मग अशामध्ये हा फुगा फुटणार असंही बोललं जातं. जेव्हा मार्केटमध्ये बूम असतो तेव्हा आय वुड से की सगळेच स्टॉक्स खूप चांगले, वाईट पण असू दे चांगले असू दे. त्याच्यामुळे 2020 to 2023 ह्या कालावधीमध्ये तुम्ही सगळ्याच स्टॉक्सला जवळपास तुम्ही बूम करताना बघितलंय, जरी त्या स्टॉक्सचे फंडामेंटल्स खराब असतील तरी. ॲव्हरेज जे ग्रोथ आहे ती किती असते मिड कॅपमध्ये किंवा स्मॉल कॅपमध्ये? आता ही ग्रोथ इतकी व्होलाटाईल झालेली आहे. देर आर फ्यू स्टॉक्स ज्यांनी आय वुड से की 500% पण रिटर्न दिलेले आहेत 5 इयर्सवर सांगते. त्यातले काही स्टॉक्स आहेत ज्यांनी 20% पण दिलेले आहेत. काही नेगेटिव्हमध्ये पण आहेत. अगेन तुम्ही किती स्मार्टली स्टॉक पिक करताय त्याच्यावर आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये आपण पैसा, व्यवसाय आणि यशाच्या खऱ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. आज आपण बोलणार आहोत ट्रेडिंगविषयी. तुम्हाला माहिती असेल आपल्या आजूबाजूला असे अनेक जण असतात जे ट्रेडिंग करतात, मात्र त्याच्यातले किती जण सक्सेसफुल होतात? डेटा सांगतो की 90% लोक हे याच्यामध्ये फेल होतात. आता 90% लोक फेल होण्यामागे नेमकं कारण काय आहे? त्याच्यामध्ये 10% जे शांतपणे पैसा कमावतात, या दोघांमध्ये नेमका फरक काय? स्ट्रॅटेजी की माइंडसेट? याच सगळ्या गोष्टींविषयी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत. ट्रेडिंगच्या खऱ्या गेमविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत ज्यांनी स्वतः ट्रेडिंग शिकून त्या ट्रेडिंग करतायत आणि एक महिला असून सुद्धा ट्रेडिंगच्या जगतामध्ये स्वतःचा एक वेगळा दबदबा त्यांनी निर्माण केला आहे. अशा रुचिका शिंदे या अल्फा बुल्स ट्रेडिंगच्या फाउंडर आहेत आणि त्या आपल्यासोबत आज इथं आहेत. ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे, कशा पद्धतीनं ट्रेडिंग केलं पाहिजे, कोणते सेक्टर महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर एक महिला म्हणून ट्रेडिंग करताना या क्षेत्रामध्ये नाव कमावताना नेमकी कोणकोणती आव्हानं त्यांनी फेस केली, या सगळ्यांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. रुचिका, खरं तर स्ट्रॅटेजी असेल किंवा या बिझनेसचे इन्साईट या सगळ्यांविषयी बोलायचं आहे आणि मला वाटतं की जे लोक आपल्याला बघत असतील त्यांच्यामध्ये एक कुतूहल असेल ते म्हणजे की कोणत्या शेअरमध्ये मला जास्त पैसा मिळणार याविषयी तुम्ही सांगणार, हे सगळं तर आहेच. पण त्याचबरोबर एक मोठा प्रश्न सगळ्यांना पडतो तो म्हणजे ट्रेडिंग किंवा शेअर मार्केटचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला लोकांना वाटतं की हा एक जुगार आहे. मग ट्रेडिंग हा जुगार आहे की बिझनेस? आय वुड फर्स्ट टेल की ट्रेडिंग हा बिलकुल जुगार नाही आहे. कारण कसं काय? जसं मी म्हटलं की असं कधी होत नाही की तुम्ही दिस इज युअर फर्स्ट इयर. पहिला तुम्ही सगळ्यात आधी जे सुरुवातीला म्हणालात की 90% लोक याच्यामध्ये फेल होतात आणि फक्त 10% लोक सक्सेसफुल होतात. हा जो डेटा आहे हा जास्त करून इंट्राडे ट्रेडर्सबद्दल आहे. अच्छा. आता 10% जी लोक आहेत जे सक्सेसफुल आहेत, बऱ्याच लोकांना हे माहीत नाहीये की हे पहिल्याच वर्षी 10% मध्ये आलेले नाही आहेत. कमीत कमी 2-3 वर्ष खूप कष्ट केल्यावर, खूप प्रॅक्टिस केल्यावर, त्याचं एज्युकेशन घेतल्यावर, प्रॉपर एज्युकेशन घेतल्यावर त्याच्यानंतर आय वुड से 4th-5th इयरपर्यंत ही लोक त्या वरच्या 10% मध्ये येतात. सो हा एक इझी पाथ नाही आहे. सो आय ऑलवेज टेल पीपल की डेफिनेटली देर इज लॉट ऑफ मनी इन द मार्केट. खूप पैसा आहे पण तो इझी मनी नाही आहे. ओके. लोकांच्या डोक्यात हे आहे की जे आपण शेअर मार्केट म्हणतो किंवा स्टॉक मार्केट म्हणतो, तर मी इथे गेलो तर लगेच मला 2-3 महिन्यांमध्ये किंवा एका वर्षात मला खूप लाखोंचे कोटी होतील, तर तसं नाही होणार आहे. आणि जरी ते झालं तरी ते टिकवणं खूप मुश्किल होणार आहे बिकॉज सायकोलॉजी बिघडते खूप लोकांची.
असं आपण कोविडमध्ये बघितलं, जिथे लोकांना झटपट पैसा मिळाला, पण तो टिकवणं खूप मुश्किल गेलं. अच्छा. त्यामुळे जर तुम्हाला टिकवायचं असेल तर एक कन्सिस्टंट अभ्यास त्या गोष्टीचा असणं, तिथे एक मेंटर असणं, एक मेथोडॉलॉजी फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. Okay. आता तुमचा दुसरा जो तुमचा प्रश्न आहे मला, की हा जुगार आहे का, तर डेफिनेटली हा जुगार नाही आहे. कारण ह्याच्या मागे टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस असे खूप सारे लेयर्स आहेत. अच्छा. खूप कमी लोक, मी म्हणेन की 10% लोकच फक्त ह्या सगळ्याचा अभ्यास करून मार्केटमध्ये उतरतात. त्यामुळे खूप लोकांना वाटू शकतं की हा जुगार आहे. ओके. ज्यांना हा जुगार वाटलाय, आय एम व्हेरी शुअर की त्यांनी स्वतः अनालिसिस न करता कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी बाय केलेलं आहे, सेल केलेलं आहे, पॅनिक सिच्युएशन्समध्ये मोस्टली. आणि सगळीकडे अशाच शेअरची नावं जास्त फिरली जातात जे कॉन्ट्रोवर्शियल आहेत. त्याच्यामुळे अनायसे लोक अशाच स्टॉक्सकडे जास्त वळतात जे कॉन्ट्रोवर्सीमध्ये आहेत, आणि तिकडे लोक फसण्याचे जास्त चान्सेस असतात. अच्छा, म्हणजे ज्यांच्याविषयी बोललं जातं. येस, ज्यांच्याही बोललं जातं आणि ऍक्च्युली जे ट्रू परफॉर्मर्स आहेत त्याच्याविषयी कुठेही बोललं जात नाही. ओके. आणि बऱ्याचशा वेळेला असंही बोललं जातं की एखादा शेअर जर खाली आला असेल तर तेव्हा गुंतवणूक चांगली आहे असं म्हटलं जातं, आणि त्याच्यानंतर काही लोक त्याच्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करतात. Right, पण right, मग त्याच्यामध्ये फायदा होतो पुढे जाऊन? आता सगळ्यात पहिला जसं तुम्ही म्हणालात की शेअर खाली आला, तर मेन मुद्दा आहे की शेअर खाली का आलाय त्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत का? की क्वार्टरली रिझल्ट खराब आहे का कंपनीचा, की बॅलन्स शीट पूर्णपणे खराब आहे कंपनीची. 1-2 क्वार्टर्स खराब असतील तर बाउन्स बॅक करण्याचे चान्सेस असतात, ज्याला आपण टर्न अराउंड कंपनी म्हणतो. अच्छा. जर का ती टर्न अराउंड कंपनी असेल तर डेफिनेटली तो एक चांगला चान्स आहे. पण ह्याच्यासाठी अगेन तुम्हाला कंपनीचा फंडामेंटल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे जे स्टॉक्स तुम्ही बोलताय ह्याला पेनी स्टॉक्स म्हटलं जातं. सो जे स्टॉक्स तुम्हाला 50, 60, 70 रुपयामध्ये मिळतात. सो लोकांची सायकोलॉजी काय आहे की 50 रुपयाचा स्टॉक जर मी बाय केला तर तो पुढच्या वर्षी 500, 1000 रुपयाला तो जाईल आणि मला जास्त पैसे मिळतील. पण तो स्टॉक 50 रुपीजलाच ट्रेड का करतोय? तो 100 रुपयावरून 50 रुपयाला आलेला आहे का? आणि तसं झालं तर त्याच्या मागची कारणं काय आहेत, आणि त्याच्यात तेवढं पोटेन्शियल आहे का की तो परत बाउन्स बॅक करू शकतो? तर हे समजून घेणं महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीनं 2-3 रुपयांचा स्टॉक घेतलेला आहे पण तो नंतर लाखांमध्ये गेलाय, हजारोंमध्ये गेलेला आहे, अशी काही उदाहरणं आपल्या ऐकवत असतात. Yes, yes. तर मग अशामध्ये स्टॉक मार्केटमधून किंवा ट्रेडिंगमधून करोडो रुपये कमावता येतात का? ओके, सो हे डेफिनेटली ट्रू आहे की 2-3 रुपयाचे स्टॉक्स वरती आलेले आहेत, किंवा ज्याला आपण मल्टीबॅगर्स म्हणतो. आता मल्टीबॅगर्समध्ये अनेक नावं आहेत आपल्याकडे. जसं आता रिसेंटली जर मी मागच्या काही वर्षांची उदाहरणं घेतली तर अपार इंडस्ट्रीज आहे, डिक्सन टेक्नॉलॉजीज आहे. हे कंपनीजनी मल्टीबॅगर रिटर्न्स दिलेले आहेत. पण अगेन हे कंपनीजचे बॅलन्स शीट्स, कॅश फ्लोज अत्यंत स्ट्रॉंग आहेत. ते PLI स्कीम्सनी बॅक्ड आहेत. या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून ते मल्टीबॅगर होऊ शकले. सो तुम्ही जे म्हणताय की 3x, 4x, 5x रिटर्न्स मिळतात वर्षभरात किंवा काही वर्षांमध्ये, ह्याला आपण मल्टीबॅगर्स म्हणतो. अच्छा. पण मल्टीबॅगर्स किती असतात, म्हणजे जर आपण 100 स्टॉक्स जर मी स्टडी करते तर त्यातले 2 किंवा 3 स्टॉक्स मल्टीबॅगर होण्याची शक्यता असते. हा पण मुद्दा एक महत्त्वाचा आहे की जेव्हा या स्टॉक्सला बूम मिळाला आहे, तुम्ही जर नीट बघितलं तर तेव्हा मार्केट पण चांगलंच बूममध्ये होतं. हां. सो आता जी मी नावं घेतली आहेत कंपनीची, हे 2020 ते 23च्या मध्ये मल्टीबॅगर्स झालेले आहेत. मग तसं का? कारण त्यावेळी कोविड नंतर जर आपण बघितलं तर मार्केटला खूप बूम आलाय, त्याच्यामधून खूप मल्टीबॅगर्स बाहेर आलेले आहेत. सो प्रत्येक मार्केटचं एक सायकल असतं. तसंच शेअर मार्केटचं, स्टॉकचं जे सायकल आहे त्या सायकलमध्ये जर तुम्ही परफेक्ट स्टॉक निवडताय तर डेफिनेटली मल्टीबॅगर होऊ शकतो. पण तुम्ही जर आज इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली आहे तर मला पहिल्याच वर्षी एखादा मल्टीबॅगर स्टॉक मिळेल किंवा मी सुरुवातच पेनीनी करणार किंवा मल्टीबॅगरनी करणार, तर दॅट इज रॉंग. ओके. आणि डेफिनेटली हे अनालिसिस खूप डीपर लेवलवर आपण करू शकतो की हा स्टॉक मला 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स रिटर्न देऊ शकतो का. जर का तुमचा त्या लेवलचा अभ्यास आहे तर डेफिनेटली तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक्स शोधू शकता. अच्छा. तुम्ही आता कोविड नंतरचं जे मार्केट आहे त्याविषयी बोललात, बूम आला असंही म्हणालात, आणि अशामध्ये बरेचसे लोक म्हणतात की हा एक बलून आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं स्टॉक मार्केट वर जातोय, मला वाटतं सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी, हे दोघेही खूप वर गेलेले आहेत, खूप उसळी पाहायला मिळाली आहे. मग अशामध्ये हा फुगा फुटणार असंही बोललं जातंय. तुमचं काय मत आहे याविषयी? आत्ताचं मार्केट आपण एक डिफाईन्ड मार्केट नाही म्हणू शकत त्याला, की जसं फुगा आहे. हां. तर पहिला आपण एक एक करून घेऊया की पहिला 2020 नंतर असं काय घडलं की मार्केटला एवढा बूम आला. निफ्टी बूम मध्ये गेलं, सेन्सेक्स बूम मध्ये आलं. कारण ऍक्च्युली मिडल क्लासचा जो वर्ग आहे त्यांना स्टॉक मार्केट म्हणजे काय किंवा त्याविषयीची आवड निर्माण झाली ऍक्च्युली लॉकडाऊनमध्ये. लोक घरी बसून होती, त्यांच्याकडे जॉब्स नव्हते, बिझनेसेस ठप्प पडत होते, मग काहीतरी माझ्याकडे एक्स्ट्रा इन्कम सोर्स असावा म्हणून लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये यायला चालू केलं साईड. आणि त्यावेळी न्यूजमध्ये सगळीकडेच खूप आवाज होता मार्केटबद्दल. सो आय वुड से की आता असा रेशो आहे की जर 100 लोक तुम्ही आता ट्रेडिंग करताना बघताय त्यातले 90 to 95 लोक हे कोविड नंतर आली आहेत मार्केटमध्ये. सो हे सगळं जनरेशन जे आहे आता मार्केटचं, दिस इज पोस्ट 2020.
ओके. हे 2020 नंतर मार्केटमध्ये उतरलेली लोक आहेत. आता त्याच्यानंतर काय होतं की जेव्हा बूम येतो मार्केटमध्ये तेव्हा काही स्टॉक्स असतात जे आउट परफॉर्म करतात, अच्छा. काही स्टॉक्स असतात जे सोसो परफॉर्म करणार आहेत. पण जेव्हा मार्केटमध्ये बूम असतो तेव्हा आय वुड से की सगळेच स्टॉक्स खूप चांगले परफॉर्म, वाईट पण असू देत चांगले असू देत. त्याच्यामुळे 2020 टू 2023 ह्या कालावधीमध्ये तुम्ही सगळ्याच स्टॉक्सला जवळपास तुम्ही बूम करताना बघितलंय, जरी त्या स्टॉक्सचे फंडामेंटल्स खराब असतील तरी. कारण जो तो मार्केटमध्ये पैसा टाकतो तो स्टॉक्स बघत नाही. स्मॉल कॅप्स असू देत, मिड कॅप्स असू दे, लार्ज कॅप असू देत. स्मॉल कॅप कंपनीज मिड कॅप्समध्ये आल्या, मिड कॅप्स लार्ज कॅप्समध्ये उतरल्या. का? कारण लोकांनी भरपूर पैसा टाकला. तर लोक म्हणजे काय, रिटेल झालं, त्याच्यानंतर DI झालेत, म्युच्युअल फंडकडे खूप जास्त पैसा आला. तर ह्याच्यामुळे हा सगळा पैसा कुठे फ्लो झाला? इक्विटी मार्केट्समध्ये. आता आफ्टर 2023 तेच स्टॉक्स टिकलेत जे अत्यंत स्ट्रॉंग आहेत, ज्यांचा बिझनेस, ज्यांचा रेव्हेन्यू सिस्टम, कॅश फ्लो सिस्टम अत्यंत स्ट्रॉंग आहे. तेच स्टॉक्स टिकून राहिलेत. त्याचे पडसाद जे आहेत ते आपण 2024, 2025 मध्ये आणि आत्ताही बघतोय. मग आता लोक स्ट्रगल करतायत त्याचमुळे, कारण आत्ता जे स्टॉक्स चांगले ट्रेड करतायत हे अतिशय फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीज असल्यामुळे ते चांगलं ट्रेड करतात. सो बबल काही कंपनीजमध्ये आपण ते म्हणू शकतो, बट ओव्हरऑल असा काही बबल नाहीये. आत्ता ज्या कंपनी चांगला परफॉर्म करतात ते त्यांच्या रेव्हेन्यूवर करतात आणि इथून पुढे ही मार्केटला खूप पोटेन्शियल आहे. सो एक शॉर्ट टर्म करेक्शन ज्याला आपण म्हणतो ते थोडंफार असू शकतं बिकॉज ऑफ जिओ पॉलिटिकल कंडिशन्स किंवा काय, बट एक लॉंग टर्म जर आपण व्ह्यू बघितला मार्केटवरचा तर तो अत्यंत बुलिशच आहे. म्हणजे हे जे करेक्शन आहे यावेळेला काही लोकांचं नुकसान होऊ शकतं. डेफिनेटली करेक्शनमध्ये जसं मी म्हटलं की तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कसा बिल्ड केलाय ते पण इम्पॉर्टंट आहे, कसा मग डायव्हर्सिफाय केलाय. पोर्टफोलिओ कसा बिल्ड करावा जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होईल? आता जेव्हा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करता, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट की तुम्हाला किती वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही येताय आणि अच्छा. किती नॉलेज घेऊन तुम्ही उतरताय. जर का तुम्ही एक बिगिनर आहात तर जसं आपण म्हणतो की एक मिक्सचर असणं महत्त्वाचं आहे, की थोडेफार तुम्ही मिड कॅप कंपनीज घ्या, थोडेफार लार्ज कॅप कंपनीज. आय वुड से 50-50% पोर्टफोलिओ तिथे तुम्ही ठेवू शकता, की 50% मिड कॅप्स आणि 50% लार्ज कॅप्स. असं तुम्ही जर कोर लॉंग टर्मसाठी उतरताय की 10 वर्ष मला काही माझ्या पोर्टफोलिओकडे बघायचं नाहीये, तर आय वुड से मग तुम्ही त्या कंडिशनमध्ये थोडं हायर रिस्कला पण उतरू शकता, कारण तुम्ही लॉंगर ड्युरेशनसाठी मार्केटमध्ये थांबणार आहात. पण तुमचं प्लॅन अजून किती वर्षांचा, लाईक 1-2 इयर्सचं असेल तर मग आय वुड से की लार्ज कॅप तुम्ही तिथे जास्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कॉन्सन्ट्रेशन लार्ज कॅपचं जास्त असायला हवं, जेणेकरून तुमचे रिस्क ऑटोमॅटिकली कमी येते. आता जर का दुसऱ्या अँगलनी बघितलं तर आय वुड से की जर तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, ऑलरेडी 2-3-4 इयर्स तुम्ही मार्केटमध्ये आहात, देन इट कॅन बी अ मिक्स ऑफ स्मॉल कॅप, लार्ज कॅप अँड मिड कॅप कंपनीज. जर का तुमचा एक्सपिरियन्स इज मोर देन 3-4 इयर्स, इट कॅन बी अ गुड मिक्स ऑफ स्मॉल, मिड अँड लार्ज कॅप कंपनीज. कारण तुम्हाला जर ग्रोथ पोर्टफोलिओ बनायचा आहे, ग्रोथ म्हणजे तुम्हाला इयरली 20-25% पेक्षा जास्त रिटर्न्स एक्सपेक्टेड आहे, जे की मार्केट लेवल्सपेक्षा जास्त आहे. म्युच्युअल फंड म्हणा किंवा बाकीचे इन्व्हेस्टमेंट व्हेकल्स आहेत. तर मग त्या कंडिशनमध्ये तुम्हाला मिड कॅप, स्मॉल कॅपचं कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवावं लागतं, पण तिथे रिस्क फॅक्टरही जास्त आहे. अच्छा. सो जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात तरच हा सल्ला आपण तिथे देऊ शकतो लोकांना. मग एक ॲव्हरेज जे ग्रोथ आहे ती किती असते मिड कॅपमध्ये किंवा स्मॉल कॅपमध्ये? आता ही ग्रोथ इतकी वोलाटाईल झालेली आहे फ्रॉम 2020. सो आता जर का मी 2020 पासूनचे जर रिटर्न सांगितले, देर आर फ्यू स्टॉक्स ज्यांनी आय वुड से की 500% पण रिटर्न दिलेले आहेत 5 इयर्सवर सांगते. त्यातले काही स्टॉक्स आहेत ज्यांनी 20% पण दिलेले आहेत, काही नेगेटिव्हमध्ये पण आहेत. अगेन तुम्ही किती स्मार्टली स्टॉक पिक करताय त्याच्यावर आहे. आता जर का मला कोणी विचारलं की मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर मला किती एक्सपेक्टेड असायला हवं इयरली रिटर्न, तर आय वुड से इट हॅज टू बी मोर देन 15-20%. अच्छा. कारण तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा एंटर करताय तेव्हा तुम्ही डिरेक्टली बिझनेसेसमध्ये, सो व्हॉट इज बेसिकली स्टॉक मार्केट, इट इज अ ग्रुप ऑफ कंपनीज, राईट. कंपनीज इथून पैसा उचलतायत, सो तुम्ही डिरेक्टली बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करताय, तुम्ही रिस्क घेताय. अच्छा. मग जर का तुम्ही रिस्क घेताय, जर का त्यात मीडिएटर नाहीये, तर तुमचे रिटर्न एक्सपेक्टेशन्स पण जास्तच असायला हवेत. सो जर का म्युच्युअल फंडपेक्षा मला जास्त रिटर्न्स मिळतात तरच मी घेणार, कारण तरच ते वर्थ आहे, बिकॉज आय एम टेकिंग रिस्क. मग रिस्क जर कन्सिडर केलं तर माझा ॲव्हरेज रिटर्न हा 20-25% पेक्षा जास्त असायला हवा. आणि असंही म्हटलं जातं की जेवढं रिस्क जास्त तेवढे रिटर्न जास्त. राईट. तथ्य आहे? येस डेफिनेटली. पण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे? कॅल्क्युलेटिव्ह रिस्क असायलाच पाहिजे. सो आपण जसं म्हणतो की रिस्क रिवॉर्ड रेशिओ हा लोकांना बॅलन्स करता आला पाहिजे. मग रिस्क रिवॉर्ड रेशिओ ते कसं करायचं? सो अगेन ॲज अ सेड की तुम्ही काय फॅक्टर्स चेक करता स्टॉक पिक करताना. सो आता लोकांच्या डोक्यात एक समीकरण आहे, स्पेशली स्मॉल कॅप्सला घेऊन किंवा मिड कॅप्सला घेऊन, की आता जर मी एखादी मिड कॅप कंपनी चूज करते तर ही मिड कॅप कंपनी मला वर्षाला 25%-30% रिटर्न देऊ शकते. अच्छा. पण ही मिड कॅप कंपनी असल्यामुळे मला ही तेवढाच लॉसही देऊ शकते. सो कॅन इट गो डाऊन बाय 20%, 15%?
स्पेशली आत्ताचे जर कंडिशन्स बघितले, जिओ पॉलिटिकल कंडिशन्स, काही काहींचे पोर्टफोलिओ आता 15-20% पण डाऊन गेलेले असतील ओ आणि मग ते पॅनिकमध्ये गेलेले असतात. मग ते पॅनिक सेलिंग चालू होतं तिथे. पण मग ते गरजेचं आहे का? मग ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्टॉक्स बद्दल तेवढे शुअर नाही आहात. अच्छा. मग ती रिस्क कसा मेंटेन करणार? तर रिस्क कधी मेंटेन केला जातो? वेन यू आर एंटरिंग द स्टॉक्स. जेव्हा तुम्ही चूज करताय, जेव्हा तुम्ही फिल्टर आउट करताय, काय बेसिसवर हे कंपनीज फिल्टर आउट केलेले गेले आहेत. इफ आय नो की कठीण कंडिशन्समध्ये पण माझा स्टॉक जर बेटर परफॉर्म करतोय, कारण असं म्हटलं जातं, एक सिम्पल वाक्य मला असं नेहमी आठवतं की मार्केट जेव्हा करेक्शनमध्ये असतं किंवा बिअरिश असतं, तेव्हा ती कोणतीही चूक माफ करत नाही तुमची. ओ त्यातलाच हा एक प्रकार आहे. जेव्हा मार्केट बुल रन मध्ये आहे तेव्हा तुम्ही काही पिक केलं तर ते वरच जाणार आहे. पण जेव्हा मार्केट बिअरिश मोडमध्ये आहे, जर का तुम्ही खराबातले खराब स्टॉक्स पिक केलेले आहेत तर ते सगळ्यात जास्त आपटणार आहेत. आता मगाशी पण तुम्ही जो प्रश्न विचारला की मग खाली गेले तर मी ॲव्हरेजिंग करायचं का? या एक्झॅक्टली. जर का तुमचा स्टॉकच खराब आहे, तुम्ही ॲव्हरेजिंगच चुकीच्या ठिकाणी करताय, चुकीच्या स्टॉकमध्ये करताय, तुम्ही अजून लॉसेसमध्ये एंडअप करणार आहात. ओ त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी स्मार्ट अँड यू हॅव टू मॅनेज युअर रिस्क वाईल यू आर एंटरिंग. आता इथे प्राइस ऍक्शन सारखी जी गोष्ट आहे, जी टेक्निकल टर्म्समध्ये आपण त्याला प्राइस ऍक्शन थिअरी असं म्हणतो, ती तुम्हाला दाखवते ब्रेकआउट्स कसे होऊ शकतात, ब्रेकडाऊन्स कसे होऊ शकतात. असं अर्थात पण कुठल्या ही थिअरी कुठे आपण बघू शकतो? ह्याला ट्रेन करणारे बरेच मेंटर्स येतात मार्केटमध्ये. पण अगेन देन यू हॅव टू फाइंड आउट की राईट वेनी कसं शिकता येणार आहे आपल्याला. जेव्हाही कुठला मेंटर तुम्हाला शिकवतो तेव्हा तुम्हाला ते टेक्निकल चार्ट्सवर इम्प्लिमेंट करून बघता आलं पाहिजे. आता खूप लोक बॅक टेस्टिंगकडे जातात. आता बॅक टेस्टिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लोकांच्या लक्षात येत नाही की जर का मी आत्ताचा स्टॉकची परिस्थिती डिरेक्ट कम्पेअर करते आहे 2023 मध्ये किंवा 2022 मध्ये, तर लोकांना हे कळत नाही की तेव्हाचे कंडिशन्स डिफरंट होते. तेव्हा जिओ पॉलिटिकल टेन्शन्स एवढे नव्हते जेवढे आत्ता आहेत. त्यामुळे दोन्हीही परिस्थितींमध्ये जरी प्राइस ऍक्शन असलं तरी स्टॉक हा वेगळा रिॲक्ट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे बघून उतरलं पाहिजे की ओव्हरऑल मार्केट पण काय चालू आहे आणि आता माझा पोर्टफोलिओ पण काय आहे. अच्छा. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की ज्याच्यावर एक व्हिडिओ पण मी पोस्ट केलेला आहे माझ्याच पेजवर असा, की जेव्हा इंडेक्स पडतोय तुमचा कुठल्या तरी न्यूजमुळे, जिओ पॉलिटिकल ऍक्शन्स आहेत, त्यामुळे तुमचा सगळ्यात पहिला धक्का कोणाला लागतोय तर इंडेक्सला. आता इंडेक्स म्हणजे कोण आहे? तुमचा निफ्टी आणि सेन्सेक्स. यावेळी तुमचे इंडिव्हिज्युअल स्टॉक्स जे आहेत ते बॉटम आउट होतच नाहीत, म्हणजे ते बेस पकडत नाहीयेत, हां. कारण सगळे पडत असल्यामुळे तेही त्याच्यासोबत घसरतायत. मग तुम्हाला एक झोन बघता आला पाहिजे जिकडे तुम्ही ॲव्हरेजिंग करू शकता. मग लोकांना वाटतं की आम्ही एखादी स्पेसिफिक प्राइस सांगणार आहोत की नाही तुम्ही इथे ॲव्हरेजिंग करायला पाहिजे. नाही, तर तिकडे झोन आहेत जिकडे तुम्हाला सेलर वीक झालेला दिसतो, तुमचा स्टॉक बाकीच्या स्टॉक्सपेक्षा पटकन बाउन्स बॅक करतोय. मग तसं का आहे? कारण याचा अर्थ फंडामेंटली ती कंपनी खूप स्ट्रॉंग आहे आणि ती बॅक ऑन फूट येणारच आहे. एक बेसिक गोष्ट सगळ्यांनी आय थिंक लक्षात ठेवायला पाहिजे की जर चांगली कंपनी आहे, जरी FII एक्झिट केलं किंवा DI केलं तर ते लोक परत येणारच आहे, कारण ते इथे कशासाठी आहेत? इन्व्हेस्टमेंट इज द गेम. त्यामुळे त्यांना रिटर्न्स हवेत. त्यामुळे तुम्ही घाबरू नका की तुमच्या पोर्टफोलिओ लगेच काही होणार आहे, जर का तुमचा पोर्टफोलिओ स्मार्टली बिल्ड आहे तर. अच्छा. येस. आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोविडमध्ये कशा पद्धतीनं लोकांनी जास्त पैसे कमावले हे सांगितलं, मग मार्केट कसं बूम झालं हेही सांगितलं. पण जेव्हा जास्त पैसे कमवायचे असतात मार्केटमधून, ट्रेडिंग सिरियसली ट्रेडिंग करायचं असतं, त्यावेळेला डिसिप्लिन महत्त्वाचं आहे की स्ट्रॅटेजी? आय वुड से बोथ थिंग्स गोज हँड इन हँड. अच्छा. डिसिप्लिन तेवढंच महत्त्वाचं आहे, स्ट्रॅटेजी तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण मी बघितलेलं आहेत की आता माझे काही क्लायंट्स आहेत जे स्ट्रॅटेजिकली दे आर व्हेरी स्ट्रॉंग. ओके. दे नो हाऊ टू प्ले द गेम. टेक्निकल खूप स्ट्रॉंग आहे त्यांचा फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहे, पण डिसिप्लिन लॅक करतात काही लोक. मग जर तुम्ही डिसिप्लिन लॅक करताय तर मग तुम्ही कितीही टेक्निकली स्ट्रॉंग असाल तर त्याचा फायदा नाही आहे. सो डिसिप्लिन इज द गेम. सो आज मी जर उलटं म्हणेन की जे हाऊसवाईफ्स आहेत दे आर व्हेरी डिसिप्लिन, कारण त्या कुठेतरी थोड्याशा रिस्क घेत नाहीत आणि ते खूप डिसिप्लिन. जर मी सांगते की इथे हा तुमचा टार्गेट असला पाहिजे, इथे तुम्ही फोकस करा, टेक्निकल्स अशा ड्रॉ करा, तर त्या डिसिप्लिननी ड्रॉ केरळच पाहिजे. सो डिसिप्लिन इज अ थिंग यू कॅनॉट नेगोशिएट ऑन. अच्छा. सो मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी पण इम्पॉर्टंट आहे, टेक्निकल्स इम्पॉर्टंट आहेत आणि डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. बट जर रँकिंग करायचं झालं मला तर डिसिप्लिन कम्स. अच्छा. की टेक्निकल बिल्ड होईल पण डिसिप्लिन बिल्ड नाही होत, तो मुळात असावा लागतो. ओके. आणि याच्यामध्ये एक इंट्राडे ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कमाई करता येते असं Yes, म्हटलं जातं. yes, yes. तर इंट्राडे ट्रेडिंग हे कोणासाठी चांगलं आहे आणि ते नेमकं काय? सो इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे, आज बऱ्याच लोकांना ती माहिती आहे. तरी पण जे नवीन लोक आहेत ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते की जे डेली ट्रेडिंग केलं जातं. सो इंट्रा इज विदिन अ डे, त्याला आपण इंट्राडे म्हणतो. की अच्छा. आज मी एखादा शेअर बाय केलं, मी समजा 10 वाजता सकाळी बाय केला तर 12 वाजता 1 वाजता मी त्याला विकून टाकणार, जे काय माझा प्रॉफिट लॉस असेल. आता याच्यामध्ये खूप जास्त लोकांना आवड आहे, रुची आहे. त्याचं मेन रिझन
काय आहे की मला पटकन पैसा कमवता येतो. आता मगाशी जसं मी सांगितलं की तुम्ही जो डेटा दिला 90% ऑफ ट्रेडर्स आर फेलिंग इन इंट्राडे. आता याचं कारण काय की तुम्ही जर लॉजिकली या गोष्टीकडे बघितलं तर तुम्ही काय करताय. फॉर एक्झाम्पल मी इन्फोसिस घेतलं. इन्फोसिस नेक्स्ट 20 मिनिट्समध्ये काय परफॉर्म करणार आहे हे तुम्ही स्पेक्युलेट करताय. आता बेटिंग हा शब्द वापरणं चुकीचं आहे बट मी स्पेक्युलेट म्हणू शकते. राईट. मग तेवढे स्ट्रॉंग अनालिस्ट आहात का तुम्ही मार्केटमध्ये. कॅन यू प्रेडिक्ट इट. राईट. पीपल डोंट अंडरस्टँड की तुम्ही आज उतरताय मार्केटमध्ये हे तुमचं 6वा महिना असेल किंवा पहिलं वर्ष असेल बट देर आर पीपल हु आर सिटिंग इन फ्रंट ऑफ यू ज्यांना 10 ते 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये. तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट बसताय. सो जसं तुम्ही म्हणलात की ते जे 10% मधले ते 10% मधली अशी लोक आहेत ज्यांना भयंकर एक्सपिरियन्स आहे. इंट्राडे चांगलं किंवा वाईट असं नाही आहे. ते हळूहळू बिल्ड करण्याचा स्किल आहे. मग त्याच्यामध्ये कधी उतरायला पाहिजे म्हणजे इंट्राडेमध्ये. इंट्राडेमध्ये आधी तो ह्याची जर मला प्रोसेस सांगायची झाली तर यू शुड ऑलवेज स्टार्ट विथ शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स. आता शॉर्ट टर्मला स्विंग हा शब्द वापरला जातो. स्विंग ट्रेडिंग आपण ज्याला झोका म्हणतो. की मी आज एक स्टॉक बाय केला 10-15 दिवस त्याला होल्ड केला आणि विकून टाकला आणि त्याच्यामध्ये मला चांगले प्रॉफिट्स मिळाले. तर तिथे थोडंसं तुम्हाला वेळ मिळतो अनालिसिससाठी कारण 10-15 डेज 1 मंथ तुम्ही होल्ड करू शकता त्याच्यापेक्षा जास्तही करू शकता. जेव्हा तुमचा हात तिथे बसलेला आहे त्याच्यानंतर मग तुम्ही इंट्राडे हळूहळू स्टार्ट करू शकता. आता खूप लोक किंवा प्रॉब्लेम हा पण आहे की आता खूप एक्सपोजर आहे लोकांना. यूट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम त्याच्यामुळे लोक पटकन इंट्राडेकडे आकर्षित होत आहेत फास्ट प्रॉफिटसाठी. बट लोकांना मेथोडॉलॉजी अजूनही समजत नाही. जोपर्यंत तुम्ही स्विंग ट्रेडिंग स्ट्रॉंग करत नाही आहात तोपर्यंत तुम्ही इंट्राडेमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. आणि आता मी फक्त इक्विटी मार्केटबद्दलच बोलतेय. आता मी इथे डेरिव्हेटिव्ह मार्केटबद्दल बोलतच नाहीये. अच्छा. अगेन पीपल डोंट नो की जोपर्यंत तुमचा इक्विटी स्ट्रॉंग नाहीये तोपर्यंत तुम्ही डेरिव्हेटिव्ह मार्केट्सकडे जाऊच शकत नाहीये. सो इंट्राडे आय वुड से तुम्ही जर तुम्ही ट्रेनिंग घेताय तर तुम्ही 2nd-3rd मंथमध्ये अंडर युअर ट्रेनर तुम्ही उतरू शकता बट विथ अ व्हेरी स्मॉल कॅपिटल. लाईक यू शुड स्टार्ट विथ 2000-3000 यांनी स्टार्ट करून बघा. त्यांनी 100-200 ट्रेड घ्या तुम्हाला अंदाज येऊन जाईल. आणि मग तुम्हाला जेव्हा कॉन्फिडन्स येतो की माझा जो प्रोबॅबिलिटी आहे राईट येण्याची ही कदाचित 60-70% वर जाते मग तुम्ही मोठा कॅपिटल टाका. लोकांची चूक ही होते की ते उतरताना जर एखादा ट्रेड त्यांचा चांगला बसला जर मला एकाच ट्रेडमधून 5-10% दिवसाला मिळाले तर व्हॉट आय डू इज मी लगेच दुसऱ्या दिवशी 2-3 लाख रुपये तिथे टाकते. आणि तिकडे सगळ्यात मोठी चूक घडते कारण जेव्हा तुम्ही मोठ्या कॅपिटलने इंट्राडे चालू करता तेव्हा तुम्ही टेक्निकल्सकडे लक्ष नाही देत. तेव्हा तुम्ही प्रॉफिट आणि लॉस काय चालू आहे त्याच्याकडे लक्ष देता. अच्छा. आणि याच्यामध्ये इक्विटी मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग केलं पाहिजे. सो इक्विटी मार्केटमध्ये अगेन जसं मी म्हटलं की 3 प्रकार आहे त्याच्यामध्ये. आता आपण डिस्कस केलं दॅट इज इंट्राडे. 2nd इज स्विंग ट्रेडिंग आणि 3rd इज लॉंग टर्म ट्रेडिंग. सो कशा प्रकारे केलं पाहिजे म्हणजे बेस्ट कोणतं राहील ज्याच्यामधून जास्तीत जास्त रिटर्न मिळतील. सगळ्यात सेफ आणि चांगलं ऑप्शन सेफ पण आणि जिथे मला कन्सिस्टंट रिटर्न्स पण मिळतील आणि कमी रिस्क आहे की जेणेकरून जर का तुम्ही जॉब करताय किंवा तुम्ही बिझनेसमॅन आहात 24 तास मी स्क्रीन समोर आज बसू नाही शकत आहे मग त्या केसमध्ये तुम्ही स्विंग करा. ओके. बेस्ट. मग सगळ्यात सेफ सेक्टर कोणते. सेक्टर असा कुठला सेफ नाहीये. ऑल सेक्टर्स हे रोटेशनल असतात. अच्छा. की आज आता जसं मागचं जर मी 2025 म्हटलं तर 2025 मध्ये आय वुड से जे इलेक्ट्रॉनिक्स आहेत किंवा काही प्रमाणात डिफेन्स आहे ऑटोमोबाईल आहे किंवा चिप मॅन्युफॅक्चरिंग आहे या कंपनीजनी आउट परफॉर्म केलं. ऑटोमोबाईलनी जास्त केलं आहे कम्पेअर्ड टू एव्हरीवन. तर तिथे याचा अर्थ नाही की यावर्षी ऑटोमोबाईल परफॉर्म नाही करणार आहे. डिपेंड करतं की यावेळी स्ट्रक्चर कसं आहे तुमचं. तुमचे जीएसटीचे रिफॉर्म सारखे चेंज होत आहेत टॅरिफचे लॉ सारखे चेंज होत आहेत मग ते कुठल्या सेक्टरवर इम्पॅक्ट करणार आहे. सो सतत हे चेंज होत राहणार आहे. एनर्जी सेक्टरने आय थिंक कन्सिस्टंट परफॉर्म चांगलंच केलेलं आहे. सो प्रत्येक सेक्टर हे रोटेशनमध्ये चालतं. तर तुम्हाला स्ट्रॅटेजी म्हणजे काय तेच आहे की आता तुम्हाला कळायला हवं की आता कुठला सेक्टर बूममध्ये आहे किंवा येणार आहे तर मी त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करायला हवी. मग या बिझनेसमधून किंवा ट्रेडिंगमधून कन्सिस्टंट इन्कम आपल्याला मिळू शकते का. डेफिनेटली कारण जसं मी म्हटलं की जर का तुम्ही कन्सिस्टंट रिटर्न म्हणताय तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 to 7 मंथचं ट्रेनिंग असणं खूप म्हणजे ट्रेडिंगचं ट्रेनिंग असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला एक डिफाईन्ड मेंटर असणं त्याच्यामध्ये. आता काही लोकांचं असतं की विदाऊट मेंटर आम्ही शिकू शकत नाही का. डेफिनेटली शिकू शकता ना काही प्रॉब्लेम नाहीये पण त्याच्यासाठी लागणारा काळ खूप मोठा आहे. कारण मेंटर जर तुम्हाला शिकवतोय तर तो एक त्याचं स्वतःचा एक्सपिरियन्स घेऊन आलेला आहे. आता जसं मला 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे तर त्या 10 इयर्सच्या एक्सपिरियन्समध्ये मी काय चुका केल्यात कारण मी 100 स्ट्रॅटेजीज वापरल्यात तर 100 मधून मला माहिती आहे की नाही बाबा ह्या 10 स्ट्रॅटेजीज एकदम ऑन पॉईंट बसतात
मग मी पुढे सांगताना माझ्या क्लायंटला त्याच 10 स्ट्रॅटेजीजवर काम करायला सांगणार आहे, सो दॅट त्याचा बाकीचा वेळ पण वाचतो, त्याचा पैसा पण वाचतोय. सो मेंटरचं काम काय आहे की तुम्हाला राईट डिरेक्शनवर नेऊन ठेवणं, हे तुमच्या मेंटरचं काम आहे. त्याच्यामध्ये आपण मेंटॉरशिप विषयी बोलणार आहोत, मात्र याच्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर मार्केट सध्या हा चर्चेचा विषय आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं की मागील काही दिवसांमध्ये भरपूर रिटर्न्स मिळालेले आहेत, पण पुढे ते रिटर्न्स मिळत राहतील का, हा प्रश्न बऱ्याचशा लोकांना पडलाय. सो आता कसं आहे की जर आपण, जसं मी शेअर मार्केटमध्ये सायकल म्हटलं, तसं कमॉडिटी सायकल आता स्टार्ट झालेलं आहे. सो आय वुड से दॅट दिस इज द इयर ऑफ मेटल्स. मी नाही तर आय वुड से गोल्डमॅन सॅकपासून सगळ्यांचंच म्हणणं हे आहे, कारण कमॉडिटी सायकल आतापर्यंत जो आय वुड से स्टॅग्नंट होता किंवा इतका हाय ग्रोथ नव्हता, तर आता ते सायकल इथे सुरू होताना दिसतंय. ह्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण आहे की एक स्ट्रक्चरल शिफ्ट कमॉडिटी सायकलमध्ये होतं, ज्याला आपण इनइलॅस्टिक डिमांड पण म्हणू शकतो. आता ह्याचं कारण काय, कारण आता ह्याच्यावर खूप सारे व्हिडिओज आहेत, खूप सारे लोक बोलत आहेत, आर्टिकल्स आहेत की सिल्वरमध्ये खूप डिमांड आहे, राईट. इंडस्ट्रीमध्ये लागतंय, इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर सोलारमध्ये लागतंय, मेडिकल इक्विपमेंट्समध्ये लागतंय, EV मध्ये लागतंय, म्हणजे तुम्हाला ह्याच्याशिवाय पर्यायच नाही. इनफॅक्ट ते 7 लाखांपर्यंत जाणार असंही बोललं जातं. येस. सो अगेन कमिंग बॅक, ह्याचा पण मी आन्सर देईन की असं का म्हणतात की 7 लाखांपर्यंत सिल्वर जाईल, गोल्ड मग जाईल का ते खरंच, हा प्रश्न लोकांना पडतो. तेच मी सांगते की इनइलॅस्टिक डिमांड जी आहे आता, इनइलॅस्टिक डिमांडमुळे हाय चान्सेस आहेत. कारण असं पूर्वी झालेलं आहे, जर का तुम्ही आय वुड से 1971 हा जो एक कालावधी बघितला, तर निक्सन शॉक झालेला, हा एक प्रकार झालेला त्यावेळी, ज्यावेळी हे सांगितलं होतं की डॉलरला आता गोल्ड बॅकिंग नसणार आहे, सो नाव डॉलर इज गोइंग टू बी अ फियाट करन्सी. हे जेव्हा बाहेर आलं, त्यानंतर त्या एक पिरियडमध्ये गोल्ड इतकं स्पाइक झालं होतं की आय थिंक 24x गोल्ड वाढलं होतं. अच्छा. सो मी 24 पट म्हणतीये, 24 पट गोल्डची प्राइसेस वाढलेली होती. मग ते आता होऊ शकतं का, तर त्यावेळी जे कंडिशन्स होते ते आत्ता पण आहेत. मग कुठल्या कंडिशन्स म्हणते मी, जिओ पॉलिटिकल टेन्शन्स आहेत, डॉलरायझेशनची कंडिशन आता ही आहे. त्याच्यानंतर मी जो स्ट्रक्चरल शिफ्ट म्हणते कमॉडिटीजमध्ये, इनइलॅस्टिक डिमांड जे म्हटलं की बाबा डिमांड खूप आहे पण तेवढा सप्लाय नाही आहे. आता ह्याचा जर मला रेशो सांगायचा झाला, तर सिल्वरचा आता जो लेव्हरेज रेशो आहे तो 350:1 रेशो चालू आहे आता. अच्छा. आता 350:1 रेशो म्हणजे काय की एका 1 ounce ऑफ सिल्वरच्या मागे 350 कॉन्ट्रॅक्ट ट्रेड होत आहेत. ओके. म्हणजे फिजिकल मार्केटमध्ये तेवढं सिल्वर अवेलेबलच नाहीये, हे फक्त पेपर वर आहे जे काय चालू आहे. ओके. उद्या जर ह्या लोकांनी त्याची फिजिकल डिलिव्हरी मागितली तर मग खूप मोठा प्रॉब्लेम असू शकतो, बोथ साइड्स. त्याच्यामुळे डेफिनेटली चान्सेस आहेत की आय वुड से की गोल्ड इथून 10 lakhs 15 lakhsला पण स्पाइक करण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे लोक जे घाबरत आहेत की आता इतक्या हाय लेवलवर आहेत तर बाय करायला हवं की नाही करायला हवं. एक्झॅक्टली. तर जे काय आत्ता आम्ही सगळे, गोल्डमॅन सॅक्सचं पण आत्ताच आर्टिकल आहे की त्यांचे पण ह्या वर्षीचे जे टार्गेट्स आहेत, म्हणजे मी आधी सांगितलं होतं की जानेवारीचं टार्गेट जे गोल्डमॅन सॅक्सचं होतं दॅट वॉज 1.5 लाख, ऑलरेडी क्रॉस केलं. आत्ताच आज जे आपण शूट करतो आय थिंक 160-170च्या मध्ये तर गोल्ड आरामात फ्लक्च्युएट होतं. आणि जर का तुम्ही गोल्डचा एक पॅटर्न बघितला नीट, आय थिंक 23 पासून, तर गोल्डचे जे स्पाइक्स आहेत ते खूप शार्प आहेत. करेक्शन्स आहेत ना, पण ते एवढे शार्प नाही आहेत. मध्ये जर एक करेक्शन आपण सोडलं तर ते एवढे शार्प नाही आहेत कम्पेअर्ड टू जे स्पाइक्स आलेले आहेत. त्यामुळे अजूनही ग्लोबल डिमांड आहे. तुम्ही इंडिया, चायना, पोलंड यांचे जर तुम्ही सेंट्रल बँक्स बघितले, खूप मोठ्या प्रमाणात अजूनही बाईंग केलं जात आहे. अच्छा. सोन्याचं. त्यामुळे पटकन लॉंग टर्म, अगेन मी परत म्हटलं, तुम्ही जर गोल्ड आणि सिल्वरकडे बघताय तर अगेन इट हॅज टू बी लॉंग टर्म, कारण सिल्वर हा अत्यंत वोलाटाईल मेटल आहे कम्पेअर्ड टू गोल्ड. अगेन कमिंग बॅक, जर तुम्ही अजून एक गोष्ट मार्केटमध्ये ऑब्झर्व केली असेल तर जेव्हा काही जिओपॉलिटिकल टेन्शन घडतात तेव्हा गोल्ड सगळ्यात पहिला इफेक्ट होतो. म्हणजे गोल्ड सगळ्यात आधी स्पाइक घेतो, सिल्वर त्याच्यानंतर येतो, पण सिल्वर हा त्याच्यापेक्षा जास्त स्पाइक घेतो. ह्याला विटा इफेक्ट म्हटलं जातं, कारण सिल्वर हा घ्यायला स्वस्त आहे. हो. गोल्ड एका लेवल नंतर माणसांना परवडत नाही, मग माणसं कुठे जात आहेत, सगळे सिल्वरकडे शिफ्ट होत आहेत. मग त्याच्यामुळे होतं काय की सिल्वर हा जास्त रिॲक्ट करतो. आणि आता पण जर बघितलं तर गोल्डच्या कम्पॅरिझनमध्ये लास्ट 1 yearमध्ये सिल्वरनी खूप रिटर्न्स दिलेले आहेत. मग गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी आता तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, सिल्वर्समध्ये पण भरपूर ऑप्शन्स. मग आता हे जिओ पॉलिटिकल टेन्शन जर समजा बंद झाले किंवा ते सुरळीत झाले तर करेक्शन येऊ शकतं. करेक्शन ॲज अ सेड की थोडंफार करेक्शन्स येतात. किती टक्क्यांपर्यंत? किती टक्क्यांपर्यंत? आतापर्यंत जे आपण करेक्शन्स बघतोय ते हार्डली आय वुड से 5-7% असेच येत आहेत. त्याच्यापेक्षा मेजर आपल्याला बघायला मिळत नाहीये. कारण मागच्या महिन्यामध्ये असं झालं होतं की गोल्ड हा 180 पर्यंत पोहोचलेला होता आणि त्याच्यानंतर तो 153. सेम हॅपन्ड विथ सिल्वर की एका दिवसात ते क्रॅश झाले. पण आता परत जर बघितलं तर आता मला वाटते की
आता हे जिओ पॉलिटिकल टेन्शन्स परत राईज झाल्यामुळे परत एक स्पाइक मी दिसतोय. पण काही कालापर्यंत आता हे कन्सॉलिडेशन बऱ्यापैकी पकडतील आणि त्याच्यानंतर परत. पण जे आपण एक्सपेक्ट करतोय की खूपच घसरेल किंवा 1,00,000च्या खाली वगैरे येणार, तसं काही होणार नाही. कारण गोल्डमॅन सॅक्सने स्पष्ट असं सांगितलेलं आहे की डोंट एक्सपेक्ट की इथून खाली हे लोक येणार आहेत. त्यामुळे ज्या कोणाला ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी आय वुड से थोडं थोडं गोल्ड आणि सिल्वर लॉंग टर्मसाठी डेफिनेटली अक्युमुलेट करायला. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, आता वॉर आहे, टेन्शन्स आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. मग अशामध्ये जर आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर ते सेफ होईल? कारण असं होतंय की मार्केट पडतंय, म्हणजे आज थोडंसं पडलं, त्याच्यानंतर उद्या आणखी त्याच्यामध्ये थोडंसं कोसळण्याचे चान्सेस दिसत आहेत. मग अशामध्ये ते किती खाली जाईल हे कोणालाही माहित नसतं, असंही वाटत असं असतं. म्हणतो आपण की डोंट कॅच अ फॉलिंग नाईफ. हम्म. सो आता मार्केट जेव्हा खूपच बिअर रनमध्ये आहे तेव्हा हे रेकमेंडेड नसतं की तुम्ही मोठ्या फंडनी आता उतरावं. तर इथे हे रेकमेंडेड असेल की थोडे थोडे पैसे करून तुम्ही इन जाऊ शकता मार्केटमध्ये. आता हे कधी करायला हवं, जोही स्टॉक तुम्हाला घ्यायचा आहे तो खाली पडल्यानंतर लेमॅन लँग्वेजमध्ये सांगायचं तर तो थोडा शांत झालेला असतो, कन्सॉलिडेशन पकडलेलं असतं त्याने. ओके, आता ह्याच्यामध्ये काही स्टॉक्स असतील जे पटकन स्पाइक घेतील, त्यांना आता लगेच तुम्ही त्याच्यावर स्पेक्युलेट करायला जाऊ नका. अच्छा. थोडं मार्केटला अजून स्टेबल होऊ दे, कारण जिओ पॉलिटिकल टेन्शन्समध्ये उद्या काय होईल हे कोणाच्याच होल्डमध्ये नाहीये. ट्रू. त्यामुळे तुमचा जास्त फोकस हा अशा कंडिशन्समध्ये टेक्निकल जर असायला पाहिजे, बिकॉज न्यूज आउट ऑफ होल्ड गेले तुमचा आता. आम्ही 4 बेसिसवर काम करतो, फंडामेंटल, टेक्निकल, न्यूज आणि क्वार्टरली रिझल्ट्स. अच्छा. आता असा प्रॉब्लेम आहे की न्यूज आपल्या होल्डमध्ये नाहीच आहे. उद्या काय होणार आपण सांगू शकत नाहीये. मग टेक्निकली जिथे कन्सॉलिडेशन दिसतंय, हळूहळू स्टॉक जिकडे पिकअप घेतोय, टर्न अराउंड दिसतात, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पण आत्ता इमिडिएटली जर तुम्हाला करायचे तर मोठं कॅपिटलनी लगेच तरी उतरू नका. तुमची सुरुवात कशी झाली होती, म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट कधी आणि कितीची केलेली आहे? ओके, सो माझी सुरुवात तर आय वुड से अराउंड 2016 मध्ये Okay, वगैरे म्हणजे झाली. 10 So वर्षांपूर्वी. this is my हां. 10th year now in the market. तेव्हा मी शिकत होते, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते. तेव्हा माझी फार काय अर्थात इन्व्हेस्टमेंट नव्हती, कारण तेव्हाही तेच नरेटिव्ह होतं स्टॉक मार्केटचं की गॅम्बल आहे. माझ्या फॅमिलीमध्ये कोणीही ह्याच्या आधी शेअर मार्केटमध्ये नव्हतं, असं काही बॅकिंग माझ्याकडे नव्हतं. बट जस्ट टू ट्राय आउट, तर तेव्हा मी आय थिंक 5,000नी वगैरे स्टार्ट केलं. अच्छा. खूप कमी कॅपिटलनी मी स्टार्ट केलं. माझी जी पण सॅलरी यायची, तर त्या सॅलरीमधून मी ते पैसे वाचवायचे आणि थोडं थोडं एक्सपेरिमेंट म्हणजे एक स्टेबल इन्कम तुमच्याकडे होतं. येस येस येस. आणि तो आय फील प्रत्येकाकडे असायलाच हवा, जरी तुम्हाला फुल टाइम करिअर जरी याच्यात करायचं आहे. सो माझ्याकडे एक स्टेबल इन्कम होतं. मी साईड बाय साईड हे केलं आणि जेव्हा मला एक कॉन्फिडन्स आला की आता मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित करू शकते, त्यानंतर मी डिसाईड केलं की आता मला फुल टाइम. मग हा कॉन्फिडन्स किती वर्षानंतर, म्हणजे तुम्ही सुरू केल्यानंतर किती महिन्यांनी, किती दिवसांनी आला? इट टुक मी अराउंड 2 years फॉर दॅट. पण आता याच्यामध्ये गोष्ट अशी की मी 2 वर्षांनी नाही, मी 1 year नंतर नोकरी माझी सोडली. कारण मला फुल फ्लेजेड ह्याला लक्ष द्यायचं होतं. तेव्हाच मी ठरवू शकते की मला यात कम्प्लिटली उतरायचं आहे की नाही उतरायचं आहे. मग ते 1 वर्ष मी पूर्ण त्याच्यामध्ये खूप जास्त अभ्यास केला. आणि आमच्यासाठी चांगली गोष्ट पण झाली की 2020 क्रॅश झालं मार्केट. सो तेव्हा ऑटोमॅटिक खूप बूम झाला मार्केटमध्ये. सो तो पण एक आम्हाला खूप मोठा बेनिफिट होता. बट डेफिनेटली ज्याला कोणाला फुल टाइम उतरायचं आहे त्यांनी कमीत कमी 1 वर्ष 2 वर्ष खूप मेहनत घ्यावी, शिकून घ्यावं, प्रॅक्टिस करावं, अँड देन यू डिसाईड की मला आता फुल टाइम. तुम्ही मेंटॉरशिप विषयी बोललात, तुम्ही आता बऱ्याचशा लोकांना शिकवताय, तर तुम्ही त्यावेळेला शिकला होतात कोणाकडून? सो त्यावेळी जे बेसिक ट्रेनिंग आहेत ते मी बुक्स मधून म्हणा किंवा जे टेक्निकल चार्ट स्वतः रीड करून मी करायचे. मेंटर जर म्हटलं तर मला तसा मेंटर कोणी भेटलं नाही, बिकॉज त्यावेळी क्लासेस वगैरे किंवा शेअर मार्केटच इतकं हे नव्हतं तेव्हा, आणि त्याचे क्लासेस वगैरे खूप कमी होते. ओके. जे लोक शिकवत होती ते खूप बेसिक लेवलवर शिकत होती, खूप मोठे मोठे क्लासेस होते त्यांचे. मग त्याच्याकडे मला वाटायचं की पर्सनलाइज ट्रेनिंग देणारं कोणीतरी असावं, जे मला नाही मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या चुकांमधूनच खूप शिकत गेले, पण त्यामुळे मी खूप स्ट्रॉंग बिल्ड झाले. टाइमही खूप गेला त्याच्यामुळे अर्थात, पण त्याचा मला एक बेनिफिट झाला की आय हॅव युज्ड अराउंड 100 स्ट्रॅटेजीज इन द मार्केट. बट आउट ऑफ द 100 स्ट्रॅटेजीज आज मला डेफिनेटली माहिती की ह्यातलं आज ह्या 10 स्ट्रॅटेजीज डेफिनेटली वर्क करणार आहेत. मग तुमच्या या 90 ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या फेल झाल्या असतील. मग Definitely. अशा वेळेला सगळ्यात मोठा लॉस तुम्हाला कधी झाला आणि तो कितीचा झाला? अगेन ॲज अ सेड की मी खूप छोट्या कॅपिटलनी चालू केल्यामुळे आता हे माझ्या फेवरमध्ये गेलं की मला लॉसेस पण तसेच झाले की जर का मी 5,000 टाकतीये तर मग 500 रुपीजचा लॉस झालाय, 1,000चा लॉस. सो हे हळूहळू प्रोसेस होते. सो आय वुड से लॉस इज अ पार्ट ऑफ युअर जर्नी. जर का तुम्हाला हवंय की नाही मी आज मार्केटमध्ये एंटर करणार आहे आणि मला लगेच उद्या प्रॉफिट
झाला पाहिजे, तसं होणार नाहीये. लॉस झाल्याशिवाय तुम्ही शिकणारही नाहीत, पण तो लॉस तुम्ही किती करताय त्याला पण मर्यादा असायला हव्यात. आता ऑन द अदर हँड काही लोक खूप मोठ्या कॅपिटलनी उतरतात मार्केटमध्ये, आणि खूप मोठ्या कॅपिटलनी उतरल्यामुळे जर का पहिलाच फटका खूप मोठा बसला तर ते परत यायची हिंमत करत नाही. त्याच्यामुळे पण कुठेतरी लोकांना वाटतं की गॅम्बल आहे, काय आहे. त्यामुळे ज्या लोकांना वाटतं, भीती वाटतेय, आय वुड से की तुम्ही खूप छोट्या कॅपिटलनी स्टार्ट करा. 5,000 10,000 अशा कॅपिटलनी तुम्ही स्टार्ट करा. सो लॉसेस डेफिनेटली झाले. आय वुड से ऑप्शन्स मार्केटमध्ये तर सुरुवातीला भयंकर लॉसेस होतात लोकांना, 1 इयर 2 इयर. बट ॲज अ सेड ते इट्स अ काय म्हणतो पार्ट अँड पार्सल आहे ते त्या प्रोसेसचं. बट जेव्हा आम्हाला कळलं की आता हे मॅनेजेबल आहे, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस आहे, किंवा आता ब्रेक इव्हन आलाय आमचा, तिथून मग कॉन्फिडन्स बूस्ट होत गेला त्याच्यामध्ये. मग कधी असं झालं की तुमचा लॉस झालेला आहे पण तुम्ही कुटुंबापासून लपवलंय? माझ्या कुटुंबाने कधी प्रॉफिट्सही नाही विचारले मला, अच्छा. आणि कधी लॉसेसही नाही मग विचारले. त्यांचा सपोर्ट होता तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी? डेफिनेटली. सो सपोर्ट म्हणजे जसं मी म्हटलं की मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, मी प्रोडक्शन इंजिनियर आहे. त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी मला 1 ते 1.5 वर्ष दिलं. जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला ट्रेडिंगच करायचं आहे आणि मला त्याच्यासाठी कमीत कमी 1 वर्ष खूप अभ्यास करायचा आहे, स्वतःवर स्पेंड करायचं आहे, तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली मला की आम्ही तुला 1 इयर देणार आहोत. जर का याच्यामध्ये तू काही करून नाही दाखवू शकलीस किंवा सक्सेसफुल नाही झालीस तर यू हॅव टू गेट बॅक टू जॉब. बट फॉर्च्युनेटली तशी वेळ नाही आली. मग तुम्ही त्या 1 वर्षामध्ये काय केलं आणि एका किती कमाई वर्षामध्ये- केली, करून दाखवली? एकावर कमाईपेक्षा जास्त आय वुड से तिथे मला हा कॉन्फिडन्स आला की दिस म्हणजे आय एम मेंट टू डू दिस, मला हेच करायचं आहे. त्या वर्षी आय वुड नॉट से की भयंकर प्रॉफिट्स कमवले. आय थिंक ते त्याच्या सक्सिडिंग इयर्समध्ये आले मला, 2ऱ्या-3ऱ्या वर्षी आले मला. पण त्या वर्षी मला असं झालं होतं की मला माहिती की मी याच्यात प्रॉफिटेबल राहू शकते. ओके. आणि साईड बाय साईड जसं मी म्हणलं की आम्ही इन्स्टिट्यूट पण चालू केली होती, तर तो एक तिथून पण आम्हाला एक इन्कम सोर्स होता. आम्ही लोकांना पण ट्रेन करत होतो. अगेन जेव्हा आम्ही इन्स्टिट्यूट चालू केली ते पण असं उठून नाही चालू केलेलं. 2 लोक 4 लोक मित्रमैत्रिणींना ट्रेन केलं, आणि मग त्याच्यातून जे त्यांचे फीडबॅक येतात की तू खूप छान ट्रेनिंग देतेस, आम्हाला चांगले फायदे होत आहेत. पण आम्ही त्यांनाही सांगायचो की तुम्ही उतरताना सुद्धा जपून उतरा, काळजी घेऊन उतरा. तर एथिकल ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, जे मी माझ्या क्लायंट्सला आत्तापर्यंत देत आली आहे. जेव्हा त्यांचा हा फीडबॅक आला, तो माझ्या आईवडिलांपर्यंत गेला. त्यानंतर मग त्यांना वाटलं की ओके, आफ्टर दॅट म्हणजे आय थिंक 2021-22 हे माझ्यासाठी खूप मोठे टर्निंग पॉईंट्स ठरले. मग तिथे हायेस्ट प्रॉफिट जो माझा सिंगल ट्रेडमधून आला दॅट वॉज 7 lakhs. ओह, अच्छा. सो अप्स अँड डाऊन्स ॲज अ सेड, बट ते 7 lakhs यायला आय हॅड टू स्पेंड अराउंड 4 to 5 years इन द ऑप्शन्स मार्केट. इट इज नॉट दॅट इझी. मी लोकांना तेच सांगते की हे 1 time सक्सेस नसतं. तुम्हाला खूप पेशन्स ठेवायला लागतात, खूप कष्ट घ्यावे लागतात. तर तुम्ही जे विचारलं की मग मी 1 वर्षात काय केलं, तर मी 1 वर्षात फक्त आणि फक्त अनालिसिस केलं. अच्छा. मग म्हणजे सकाळी पैसा टाकला नाही, इन्व्हेस्ट केलं? नाही, इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. सो वेन आय से अनालिसिस, लाईव्ह मार्केट अनालिसिस आम्ही करायचो. जसं इंडियन मार्केट चालू होतं 9:15 वाजता, 9:15 ते 3:30 स्क्रीनला चिटकूनच असायचे. दिस वॉज मंडे टू फ्रायडे. आणि त्याच्यानंतर इव्हनिंगला मग परत टेक्निकल चार्ट्स घेऊन बसा, स्टॉक्स फिल्टर करा, उद्याचं ट्रेड सेटअप करा. जोपर्यंत ते सिस्टीम माझ्या डोक्यात बसत नाहीये तोपर्यंत मग ते कन्सिस्टंटली करत राहिले. मग आता तुम्ही ट्रेनिंग देताय, तर आतापर्यंत ज्या लोकांना तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे त्याच्यामधले सगळ्यात जास्त रिटर्न मिळवलेत असा एखादा स्टुडंट आहे, आणि किती मिळवलेले आहे? ओके. सो अगेन त्यांचं नाव असं मी नाही सांगू शकत, बट असे खूप सारे क्लायंट्स आहेत. मी हे सांगू शकते की ते कुठल्या कुठल्या प्रोफेशन्समधून आहेत. आत्ता सगळ्यात जास्त जे माझे क्लायंट्स आहेत, 90% क्लायंट्स हे बिझनेस प्रोफेशनमधून येतात. जसं की आता सगळीकडेच आपण बघतो मार्केट स्ट्रेसमध्ये, तर कॅश फ्लोला घेऊन खूप प्रॉब्लेम्स आहेत त्या लोकांना. मग तिथे त्या लोकांना असं हवं असतं की त्यांचा कॅश फ्लो थांबला नाही पाहिजे, एक चांगलं स्टेबल रिटर्न आलं पाहिजे, ऑन द अदर हँड रिस्क पण नाही अच्छा. आली पाहिजे. मग अशा वेळेला तुम्ही कोणते स्टॉक्स सजेस्ट करता? तुम्ही सजेस्ट करता? नाही सर, ट्रेनिंगचा एक खूप कोर पार्ट आहे की आम्ही कॉल्स, टिप्स किंवा सजेशन्स असे दिले जात नाहीत. पण ऑब्व्हियसली आता जेव्हा ते माझ्या अंडर ट्रेन होत आहेत तेव्हा आमचं लक्ष असतं की हे कुठे इन्व्हेस्टमेंट करतायत, कसं करतायत. स्टार्टिंगचे जे पहिले 2-3 महिने असतात हे सगळं आमच्या अंडर देखरेखीखाली असतं. बट आम्ही सजेशन्स असे कोणाला प्रॉफिट होण्यासाठी असे दिले जात नाहीत. मी लोकांना एकच म्हणते की जर क्लासेसला गरज पडते कॉल्स आणि टिप्स द्यायची, तर याचा अर्थ क्लासेस काहीतरी चुकीचं शिकवतात. माझ्याकडे अंडर जेव्हा क्लायंट ट्रेन होतो तेव्हा आम्ही कमीत कमी 150 कंपनीजवर त्यांना स्ट्रॅटेजी शिकवले जातात. एवढ्या कंपनीज त्यांच्या डोळ्याखालून गेलेल्या आहेत, एवढे स्क्रीन्स आम्ही वापरलेले असतात, स्क्रीनर्स वापरलेले असतात, स्कॅनर्स वापरलेले असतात, स्ट्रॅटेजीज यूज केलेले असतात. त्याच्यानंतर मग त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. सो जरी माझा क्लायंट 1 CR टाकतोय तर तो अचानक टाकलेला नसतं. त्यांनी सुरुवात ही
10,000 पासूनच केलेली असते, अच्छा, 20,000 पासून म्हणजे सुरुवात ही नेहमी कमीपासून करणं हे कमीपासूनच महत्त्वाचं. करायला हवी डेफिनेटली. जर का तुम्ही बिगनर आहात, नवीन आहात, तर मी म्हणेन की जितकं कमी आहे तेवढ्याने तुम्ही सुरुवात करा. आणि हा रेशो असा आहे की तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस करणार आहात, जितकं जास्त मार्केटला वेळ देणार आहात, तेवढी तुमची ग्रोथ फास्ट आहे अच्छा, याच्यामध्ये. मग तुमचे जेवढे स्टुडंट्स आहेत हं. तुमच्या अंडर ट्रेन झाले ते सर्व सक्सेसफुल झाले? आता सगळे सक्सेसफुल झाले ह्याचा आन्सर येस पण आहे, नो पण आहे. तर कसं आता काय? येस ह्याच्यासाठी की आत्तापर्यंत लाईक 7 इयर्स ऑफ माय ट्रेनिंग करिअर माझ्याकडे आत्तापर्यंत कोणी आलं नाही की तुझ्या स्ट्रॅटेजीज फेल गेल्यात किंवा तू हे सांगितलं आणि हे वर्कच नाही झालंय, असं नाही. उलट आम्ही आत्ता स्पेशली जेव्हा मी पर्सनलाइज सेशन चालू केले, वी हॅव व्हेरी व्हेरी गुड रिव्ह्यूज, आउटस्टँडिंग रिव्ह्यूज आहेत मला. आता प्रॉब्लेम असा होता जे मी पहिलं सांगितलं की काही क्लायंट्स टेक्निकली खूप स्ट्रॉंग होतात खूप लवकर आणि ज्यांना ग्रीड कंट्रोल करता येत नाही किंवा सायकोलॉजी कंट्रोल करता येत नाही, तर मग त्यानंतर ते पटकन खूप मोठा अमाऊंट टाकतात आणि मग त्याच्यामुळे कधी कधी ह्यांना लॉसेस होऊ शकतात. पण ऑब्व्हियसली दे हॅव नेव्हर ब्लेम्ड मी फॉर दिस, कारण आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी एक रूल सेट केलेला आहे की या जर तुम्ही ऑप्शन्स करताय तर मग तुम्ही 1-2 वर्ष 10,000 वर काम केलं पाहिजे, 20,000 वर काम केलं पाहिजे. इक्विटी करताय तर मग इतक्या पैशांवर काम केलं पाहिजे. आम्ही ट्रेडिंग जर्नल्स दिलेले असतात, त्याच्यामध्ये सगळी माहिती फिल करायला लावलेली असते की तुमचं माझ्या अंडर जेव्हा तुम्ही ट्रेन होताय त्या 2 महिन्यात तुम्ही कसं परफॉर्म केलेलं आहे, ह्या सगळ्याचा डेटा असतो आमच्याकडे. सो प्रत्येक क्लायंटचा आम्ही डेटा मेंटेन करून ठेवलेला आहे की माझ्या प्रत्येक क्लायंटनी कसं परफॉर्म केलंय मार्केटमध्ये. आता याच्यामध्ये जेव्हा फेलियर्स येतात ह्याच्यामध्ये 99% प्रॉब्लेम इज विथ द सायकोलॉजी, की ओके. सायकोलॉजिकल कंट्रोल आणि ग्रीड कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळे खूप लोकांना मग याच्यामध्ये हे ग्रीड सायकोलॉजी कशी कंट्रोल करायची? कारण असं होतं की जर जास्त प्रॉफिट आलं तर इगो वाढतो, Right. त्याच्यानंतर लॉस सतत होत गेले तर एक निराशा येते. Right. मग हे कसं कंट्रोल करायचं? सो हे आपण जास्त अनुभवतो आय वुड से डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये. हे सगळ्यात जास्त जे इमोशनल रोलर कोस्टर जे आहेत याचंच कारण मी जे मगाशी म्हटलं की 1 इयर यू जस्ट स्टेड ऑन 10,000 अँड 20,000. कारण मला माहिती आहे की जर माझ्या क्लायंटला इक्विटी मार्केट फॉर एक्झाम्पल 10% रिटर्न देत आहे, पण ऑप्शन्स त्याला एका दिवसातच 20-30% रिटर्न देत आहे, सायकोलॉजी खराब होणारच आहे तुमची. मग तुम्हाला तो एक डाऊनफॉल बघायचा असतो. डाऊनफॉल म्हणजे काय की सेकंड ट्रेडला माझा क्लायंट काय करणार आहे, प्रॉफिट बघणार आहे. तो टेक्निकल नाही बघणार आता, कारण त्याला आजच 20-30%चा प्रॉफिट झालेला आहे. एक्झॅक्टली. पण जर तुझा कॅपिटलच छोटा आहे तर तू त्या रोलर कोस्टर तू पूर्ण बघितलेलास, तो फरक नाही पडत इतका तुला की बाबा 20,000 टाकले, 20,000 मॅनेज झाले, एवढा इश्यू नाही. पण इथे जर तुम्ही 2-3 लाख टाकले आणि ते जर संपले, मग तुम्ही पुढचा कॅपिटल कुठून तिथे तयार करणार आहात. सो हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं की छोट्या कॅपिटलनी का स्टार्ट करायचं आहे, कारण इमोशनल रोलर कोस्टर हा आहेच. सगळ्यात इझी सांगायचं तर जर का तुम्हाला चांगला मेंटर आहे आणि जर का तो तुम्हाला गाईडलाईन्स देतोय तर ते गाईडलाईन्स तुम्ही फॉलो करा. जर का ते गाईडलाईन्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करताय, एथिकल ट्रेडिंग करताय, तर डेफिनेटली तुम्हाला सायकोलॉजिकल रोलर कोस्टर थ्रू जायची गरज पडणार नाही. ओके. आणि याच्यामध्ये आता तुम्ही ट्रेनिंग देताय प्लस तुम्ही 10 वर्षांपासून ट्रेडिंग करताय. या दोघांचं कंपॅरिझन केलं तर ट्रेनिंगमधून तुम्हाला जास्त बिझनेस मिळतो की ट्रेडिंगमधून? सो आय वुड से की जसं मी म्हटलं की ट्रेडिंग जे आहे ती मी आत्ताही असे खूप कमी मेंटर्स आहेत जे स्वतः ट्रेड करतायत. मी आता माझ्या क्लायंटला जर शिकवतीये तर मी एकीकडे ट्रेड सुद्धा करते, कारण आता तेवढा माझा जम बसलेला आहे. सो आय वुड से प्रॉफिट्स हे दोन्हीकडे आहेत. ट्रेनिंग बिझनेस हा डेफिनेटली एक स्टेबल आय वुड से इकडे प्रॉफिट देणार आहे. ऑन द अदर हँड ट्रेडिंग असं आहे की जर का मला 2 महिन्यामध्ये वाटत नाही की आता मार्केटची परिस्थिती चांगली आहे, तर मी तिथे स्लो डाऊन करणार आहे. माझा कॅपिटल, माझा पेस, बट इन द 3rd मंथ असं पण होऊ शकतं की मला तिथे खूप चांगली संधी मिळतीये, तर माझा फोकस तिकडे ट्रेडिंगकडे जास्त आहे. सो पैसा हा दोन्हीकडे जास्त आहे. कम्पेअर करायचं म्हणलं तर डेफिनेटली आय वुड से ट्रेडिंगमध्येच जास्त पैसा आहे, कारण तिथे लेव्हरेज खूप आहे तुम्हाला. Okay. सो मी लोकांना नेहमी सांगते की उद्या जरी मी 10 बिझनेसेस केले, कारण माझी ती तशी इच्छा पण आहे. सो काही लोक असतात जे ट्रेडिंगमध्ये खुश आहेत आणि जे एका जागेवर बसून ट्रेडिंग करतील. आय एम नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन. मला 10 गोष्टी करायच्या आहेत, पण त्या 10 गोष्टींमधून जो माझा इन्कम सोर्स आहे तो डेफिनेटली जाणार स्टॉक मार्केटमध्येच आहे, कारण मला माहिती आहे की तो तिथून मला 10x रिटर्न्स देणार डेफिनेटली. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही एक विमेन आहात आणि ट्रेडिंगमध्ये महिला तशा आपण बघितलं तर खूप कमी दिसतात. right. मग तुम्हाला ॲज अ विमेन ट्रेडर म्हणून काही चॅलेंजेस आले? विमेन ट्रेडर म्हणून चॅलेंजेस नाही आलेत, बिकॉज ॲज आय सेड ते तुम्हाला तुमच्या जागी बसून करायचं, तुमच्या कम्फर्टला बसून करायचं आहे. बट ह्या फील्डमध्ये बिझनेस करताना सुरुवातीला डेफिनेटली खूप चॅलेंजेस, कारण एक दृष्टिकोन असतो लोकांचा बघण्याचा की जर काही मुलगी आहे, आणि तेव्हा माझं एज पण कमी होतं. हां. आय स्टार्टेड 21 जेव्हा माझं एज होतं तेव्हा 21-22. सो जेव्हा मी ते स्टार्ट केलं तेव्हा एकतर लहान आहे आणि ही एकतर मुलगी आहे, त्यामुळे हिला फारसं असं कळत नसणार आहे.
आणि जर का तिथे माझे कुठले मेल कलिग्स आहेत किंवा पार्टनर्स आहेत, तर त्यांना आधी जास्त प्रेफरन्स मिळणार. ओ आणि हे खूप म्हणजे नॉर्मल आहे. आणि हे आम्ही आय वुड से 3-4 वर्षापूर्वीपर्यंत हे होतं. पण अच्छा. आता ते कम्प्लिटली चेंज झालेलं दिसतं. बट त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. प्रत्येक स्टार्टअपला, प्रत्येक म्हणजे बिझनेसला जास्त मेहनत करावी लागली. हो. सो मला असं वाटतं की आपल्याकडे जर का एक मेल ह्या फील्डमध्ये उतरतोय आणि त्याला 10 चॅलेंजेस आहेत, तर फिमेलला त्याच्यामध्ये 20 चॅलेंजेस ओ. आहेत. बिकॉज पहिला तिला तर मेटल प्रूफ करावं लागतं. फर्स्ट शी हॅज टू शो की अरे आहे, मला डोकं आहे, मी लॉजिकल थिंकिंग करू शकते, मी चांगलं शिकवू शकते. आणि त्यानंतर मग लोकांना तुमच्यावर विश्वास बसतो. सो इट इज नॉट दॅट इझी. आणि फिमेल ऑन्टरप्रिनर्स कमी आहेत, त्याहून कमी फिमेल ट्रेनर्स आहेत आज True. ह्या फील्डमध्ये. म्हणजे खूप बोटावर मोजण्या इतक्याच female इनफॅक्ट trainers आहेत. ट्रेडिंग करणाऱ्या फिमेल सुद्धा कमी आहेत. तर हो, त्यामागचं खूप कमी रिझन आहेत, काय खूप असेल? कमी आहेत. सगळ्यात मूळ जर आपण बघितलं तर पैसा जो हँडल केला जातो, हाऊस होल्ड मनी, याच्यातच खूप कमी बायका आहेत. आता इथे लोकांना वाटेल की नाही, आम्ही आमचा घरातला पैसा आमच्या वाईफकडे देतो किंवा आईकडे देतो. ते सेव्ह करतायत, ते इन्व्हेस्ट नाही करतायत. पण जेव्हा तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची वेळ येते, तेव्हा आपण आपल्या भावाला, नवऱ्याला, मुलाला यांना सांगतो. तिथे बेसिक अजूनही प्रॉब्लेम असल्यामुळे ते रिफ्लेक्ट शेअर मार्केटमध्ये होत आहे. डेफिनेटली आता खूप मुलींनी सुरू केलंय किंवा काय. बट आज जर मी माझा क्लायंट बेस सांगितला, जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला, 95% हे मेल्स आहेत आणि 5% फक्त फिमेल्स आहेत. त्याच्यामध्ये परत हा प्रॉब्लेम आहे की अ फिमेल इज कमिंग अँड जॉईनिंग. ती कन्सिस्टन्सी खूप कमी आहे फिमेल्समध्ये अच्छा. अजून, कारण त्यांच्यावर 10 रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत कम्पेअर्ड टू मेल्स. बट मी हे असं कम्पॅरिझनच नाही करू शकत की फिमेल्स कमी चांगलं परफॉर्म करतात आणि मेल्स, असं काही नाही आहे. तोडीस तोड मी फिमेल्स बघितलेल्या आहेत मार्केटमध्ये परफॉर्म करताना. अत्यंत चांगलं टेक्निकल्स, अत्यंत चांगला ट्रेडिंग सेटअप. अगेन ह्याचा अवेअरनेस खूप कमी आहे, Okay. पुश थोडासा कमी आहे, जो आय बिलीव्ह ज्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ जातोय किंवा ते बघतायत, तर त्यांना त्यांचं आता गांभीर्य समजलं पाहिजे. आणि इन्व्हेस्टमेंट हे प्रत्येकाने करायची गोष्ट आहे, मेल फिमेल, कुठलाही तुम्ही बॅकग्राऊंडमधून असू द्यात. जसं मी म्हटलं, एकदम छोट्या अमाऊंटने स्टार्ट करा, पण ते सगळ्यांनी स्टार्ट करायला हवं. आणि ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये एकतर काही ट्रेडिशनल वेज असतात आणि त्याच्यामध्येच गोल्ड सिल्वर असेल, जे फिजिकल गोल्ड सिल्वर त्यांच्याकडे असतं आणि अशा पद्धतीनं त्यांचं ते इन्व्हेस्टमेंट असतं असं आपल्याला म्हणता येईल. पण या घडीला 2026 मध्ये महिलांनी कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट चूज करायला पाहिजे? म्हणजे यू आर आस्किंग अबाउट कमॉडिटीज का येस ओव्हरऑल. ओव्हरऑल जसं मी म्हटलं की म्युच्युअल फंड स्टार्ट करा जर तुम्हाला डिरेक्ट स्टॉक इन्व्हेस्टमेंटला भीती वाटतेय किंवा आहे. म्युच्युअल फंड स्टार्ट करा, सगळ्यात बेस्ट आहे. SIP स्टार्ट करा. आपण बघतो की SIP आज 5,000 पासून पण लोक करतायत ना. सो स्टार्ट विथ SIPs. जर का तुम्हाला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर फिजिकल न करता ETFचं ऑप्शन आहे तुम्हाला. बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत जिथून तुम्ही ETFs करू शकता. तुम्हाला जर वाटलं की नाही मला इक्विटीमध्ये ट्राय करायचंच आहे, अगेन सेम छोटा कॅपिटल टाका. 1,000 रुपयाचे पण स्टॉक्स आहेत आज मार्केटमध्ये. यू स्टार्ट ऑफ विथ दॅट. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही करून बघा. आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट पे करतोय आता प्रत्येक गोष्टीची. मग ETF हे सेफ आहेत? हो, ETFला काही प्रॉब्लेम नाहीये. ECF जसं तुमचं फिजिकल गोल्ड आहे तसंच तुम्हाला ETFचे रिटर्न सुद्धा मिळणार आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. आणि उलट फिजिकल गोल्डचं टेन्शन आहे तुम्हाला की कुठे पण काही ठेवायचं, जणांकडून storage हेही वगैरे. दावे केले जात आहेत की तुम्ही सेव्ह करा मार्केटमध्ये किंवा स्टॉक्समध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकल गोल्ड सुद्धा घेता येईल याच्या अगेन्स्टमध्ये. तसेही दावे करणारे काही लोक मार्केटमध्ये असतात. आहेत. पण आता जसं बघितलं की कमॉडिटीजचं फिजिकल अवेलेबिलिटीज हा प्रॉब्लेम आहे. सिल्वरमध्ये कुठे आहे की आज तुम्ही दुकानदाराकडे जाऊन जरी सिल्वर घेताय तर नो डाऊट हे तुम्हाला करून घेता येऊ शकतं ETF मध्ये फिजिकल, पण त्याची गरज नाहीये. म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून करताय सो इट इज नॉट रिक्वायर्ड. कारण जसं मी म्हटलं की 10 तोळे सोनं घरात ठेवणं हे टेन्शनच आहे. तुम्ही लॉकरमध्ये ठेवताय तर परत त्यांना त्यांचे चार्जेस आहेत. सो इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्हनी तर काही गरज नाहीये मला वाटतं. आता आपण या पॉडकास्टच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही इंजिनिअरिंग केलं, जॉब केला, त्याच्यानंतर ट्रेडिंगमध्ये उतरलात Right. आणि तुमच्या ऑब्व्हियसली तुमचे कुटुंबियांच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या वेगळ्या असतील. पण तुम्ही आता समजा 20-30 वर्षानंतर तुमचं मूल असेल, मुलगा किंवा मुलगी, आणि ते शिकून मोठे झाल्यावर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी ट्रेडिंग करावं की जॉब करावा? एकतर माझ्या मुलांना मी जसं त्यांचा 10th क्रॉस होईल तेव्हाच मी इन्व्हेस्टमेंट बद्दल खूप शिकवेन. आणि ते अर्थात ते घरातच बघतील, ते वातावरण तसं असेल किंवा मी ऑलरेडी करत असेल ती गोष्ट. तर इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली सगळ्यांनीच करायला हवी, तर ते मी त्यांना शिकवणार आहे 10th पासून. त्यानंतर मग ऑब्व्हियसली त्यांना जे हवं आहे ते त्यांना ओपन आहे. त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे, ट्रेडिंग करायचं, बिझनेस करायचा आहे. बट मला हेच वाटणार आहे की त्यांनी पुढे
इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगमध्येच करायला हवं. आणि आता आपल्याला जे व्ह्युअर्स बघतात त्यांना काय सल्ला द्याल, एक स्ट्रॅटेजी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची? स्ट्रॅटेजी आय वुड से की मी स्ट्रॅटेजी कारण इथे असं नाहीये की एक स्ट्रॅटेजी कुठली वर्क होते, बट जेव्हा तुमचा एक एक्सपिरियन्स बेसिक जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स कमी असतो मार्केटमध्ये आणि जेव्हा तुम्ही खूप नवीन आहात, फ्रेशर आहे. फ्रेशर आहात मार्केटमध्ये, तेव्हा आय वुड से की प्राईज ॲक्शन बेसिसवर जास्त फोकस्ड राहा. ओके. ज्याला एकदम लेमॅन लँग्वेजमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणं म्हणतात किंवा काय, याकडे तुमचा कल ह्या स्ट्रॅटेजीजवर जास्त ठेवा. प्राईज ॲक्शन बेस्ड स्ट्रॅटेजीज जास्त वापरा. इंडिकेटर्सवर तुमचा भर थोडासा कमी द्या. आता एवढं एक्सपोजर आहे त्यामुळे इंडिकेटर्स काय हे लोकांना अर्थात माहिती आहे, त्यामुळे इंडिकेटर्सकडे जास्त फोकस न ठेवता थोडा प्राईज ॲक्शन ओरिएंटेड ठेवा आणि रेग्युलर न्यूज वाचा. हे मी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगेन, कारण आता सतत जिओपॉलिटिकल टेन्शन्समुळे सतत काही ना काही न्यूज आहेत, त्यामुळे यू हॅव टू बी ऑन युअर फुट. आता आधीसारखं नाही आहे 2020 सारखं की स्टॉक्स घेतले आणि दिले सोडून. तुम्हाला सतत बघत राहावं लागणार आहे, अपग्रेड अपडेटेड राहावं लागणार आहे. आणि जसं म्हणतो आपण AI आहे, हे आहे, ते आहे, सगळं मान्य आहे मला, बट तुम्ही त्या गोष्टींवर कम्प्लीट डिपेंडन्सी अजून ठेवू शकत नाही, कारण आम्ही पण आज 10 गोष्टी यूज करतो. एआयचा वापर होतो ट्रेडिंगमध्ये? डेफिनेटली होतो. कारण बऱ्यापैकी बरीचशी उदाहरणं अशी होती की एआयचा वापर करून कोणीतरी लाखो रुपये कमवले असंही सांगितलं जात होतं. आय वुड से की लोकांनी हेडलाईनच्या मागे जास्त जाऊ नये. AIचा वापर करून लाखो कमवतायत ते लोक किती वर्षांपासून आहेत अगेन, आणि फक्त AIच वापरलं का, बाकी काही स्ट्रॅटेजीज यूज केल्या की नाही केल्या हे आपल्याला माहीत नाही आहेत. AI आम्ही स्वतः सुद्धा यूज करतोय आता मार्केटमध्ये, पण दॅट इज टू हेल्प विथ द डेटा, की मला डेटा कलेक्शनसाठी, डेटा फिल्टरिंगसाठी वापर होणार आहे. म्हणजे हां, पण AI मला हे नाही सांगत आहे की तू XYZ स्टॉक आता पिक कर. जरी त्यांनी सांगितलं तरी मी त्याच्यावर भरोसा नाही ठेवत आहे. ओके. कारण अजूनही जे आम्ही आतापर्यंतचा अभ्यास आहे, अजूनही खूप अपग्रेडेशन याची गरज आहे. आणि स्टॉक मार्केट आय डोंट थिंक कम्प्लिटली तुम्ही थर्ड कुठल्याही व्यक्तीवर, AIवर, कुठल्याही गोष्टीवर डिपेंडेंट राहू शकता. तुम्हाला सेल्फ अनालिसिस करणं हे महत्त्वाचं आहे. AI वापरा, पण ते आय वुड से फिल्टरिंगसाठी, डेटा सॉर्टिंगसाठी, ह्या सगळ्यासाठी तुम्ही वापरू शकता. त्यासाठी खूप हेल्प होती, आम्हाला स्वतःला खूप हेल्प होती आता. पण जर मग मी विचारलं AIला की मला आज 100 स्टॉक्स तू ट्रेडिंगसाठी काढून दे, किंवा किंवा इंट्राडेसाठी मला स्टॉक्स फिल्टर करून द्या, तर तुम्हाला 100 स्टॉक्स देईल. पण त्या 100 मधले मी कशावर आत्ता इंट्राडे करू, कारण तो ट्रेड चालणार आहे 15-20 मिनिटं, जास्तीत जास्त तासभर चालणार आहे. मग त्याच्यामध्ये माझी परफेक्ट एक्झिट, परफेक्ट एंट्री, हे सगळं कोण ठरवणार आहे, हे सगळं परत मलाच ठरवायचं आहे. सो तो एक सपोर्ट म्हणून ठीक आहे, बट तुम्ही कम्प्लिटली डिपेंडेंट राहू नका. ब्लाइंडली ट्रस्ट करू शकता. ब्लाइंडली ट्रस्ट नाही करू शकत. मार्केट हे दररोज ओपन होतं, पण संधी या कधीतरीच येत असतात आणि त्या संधी अशा लोकांना मिळतात ज्यांच्याकडे डिसिप्लिन आहे, स्ट्रॅटेजीज आहे आणि ज्यांचा अभ्यास आहे ट्रेडिंग विषयीचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप छान माहिती तुम्ही दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटूयात एका नव्या सेक्टरमधील गेस्टसोबत. आणि तुम्हाला याविषयी काही सजेस्ट करायचं असेल, एखाद्या सेक्टरमधल्या तज्ज्ञांसोबत तुम्हाला बोलायचं असेल, तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.